श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती दत्त प्रभूंनी संन्यास आश्रम स्वीकारल्याचं परमपावन स्थान अर्थात काशीतील दत्तात्रेय मठ. भगवान श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी काशीतील नारद घाटावर आज दिसणाऱ्या दत्तात्रेय मठातच वयाच्या 8व्या वर्षी संन्यासाश्रम स्वीकारला. या घाटाला पूर्वी कुवई घाट म्हणत. दत्तपंथाचं मूळ आणि शुद्ध स्वरूप प्रकट करणं यासाठी श्री गुरूंच्या संन्यास ग्रहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दत्त उपासनेतील एक वाक्यता, कठोर नियमांच्या आचरणातही असलेली सहजता आणि दत्तोपासकांची दुर्दम्य दृढता यांचं सर्व श्रेय या संन्यास ग्रहणानंतर श्रीगुरूंनी दत्तोपासनेत स्थान दिलेल्या शिस्त, कठोर नियमाचरण आणि शुद्ध चारित्र्याला आहे. विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात कारंजा या जन्मस्थानी मातापित्यांना श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दर्शन देऊन वयाच्या 8व्या वर्षी अर्थात शके 1308च्या दरम्यान श्रीगुरू काशीत आले. मणिकर्णिका तीर्थात बालवयातील त्यांचं त्रिकाल स्नान, संध्या, अष्टांग योग आणि अन्य कठोर साधना पाहून काशीतील वृद्ध, ज्ञानी, यती, तपस्वी साधुजनांच्या मनात श्रीगुरूंविषयी अतीव आदर निर्माण झाला. बालवयात कठोर साधना करणारं हे बालक सर्वसाधारण नाही असा दृढ विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाल्यानं बालवयातील श्रीगुरूंना वृद्ध तपस्वी वंदन करत. मात्र वृद्ध तपस्व्यांनी बालकाला वंदन करावं हे सामान्यांना रुचत नसे. संन्यासाश्रमातील व्यक्तीला वय राहत नसल्यानं ती व्यक्ती सर्वांना वंदनीय होते आणि म्हणून संन्यास ग्रहण करण्याचे दिव्य बालक योग्य आहे हे जाणून वयोवृद्ध संन्यासी श्री कृष्ण सरस्वतींनी श्रीगुरूंना संन्यास घेण्याची विनंती केली. त्यानुसार श्रीगुरूंनी श्रीकृष्ण सरस्वतींकडून सध्या दत्तात्रेय मठ असलेल्या स्थानीच संन्यास स्वीकारला. श्रीगुरूंविषयी आदर व्यक्त करताना श्री गुरुचरित्राच्या 12व्या अध्यायात काशीतील इतर योगी साधुजनांपुढे श्रीकृष्ण सरस्वती गौरवोद्गार काढतात. श्रीगुरूंनी श्रीकृष्ण सरस्वतींकडूनच संन्यास का स्वीकारला याचा उलगडा 12व्या अध्यायात आहे. साक्षात आदिगुरु श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना गुरुदीक्षा घेण्याच्या आवश्यकतेचं कारणही याच अध्यायात दिलं आहे. ज्या स्थानी ही घटना घडली त्या ठिकाणी दत्तात्रेय मठाची स्थापना झाली. नारद घाटावरच्या या मठात श्री दत्त आणि दोन्ही बाजूला श्री नरसिंह सरस्वती श्रीगुरू आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिराचं शिखर श्रीयंत्रात्मक आहे. हे स्थान नारदमुनींची तपोभूमी असल्यानं इथं नारदमुनी स्थापित नारदेश्वर शिवलिंगासमोर इतरही शिवलिंग आहेत. त्यापैकी 2 श्री दत्तप्रभूंचे मातापिता माता अनसूया आणि अत्री महर्षींनी, तर त्यांच्यासमोर भगवान शंकरांच्या गळ्यातील सर्पराज वासुकी स्थापित शिवलिंगही आहे. श्रीगुरूंचा संन्यासाश्रम धारण करण्याआधीचं व्यावहारिक उपनाम काळे होतं. त्यापैकी एक शाखा नागपुरातील इतवारी भागात तर एक शाखा काशीतील अगस्त्यकुंड इथे स्थिरावली. श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायात श्रीगुरूंनी आपल्या मातापित्यांना आश्वासन दिल्यानुसार त्यांचे मातापिता सौभाग्यवंती अंबा भवानी आणि श्रीयुत माधवपंत काळे हे देखील त्यांच्या अंतकाळी काशीतच होते. मठातून खाली गंगेवर पेशव्यांनी बांधलेला राजघाट आहे. काशीतील नारद घाटावरील हा दत्तात्रेय मठ तसा अप्रसिद्धच आहे. तेलुगू मठापर्यंत सायकल रिक्षा किंवा ऑटो रिक्षानं जाऊन पुढे अरुंद गल्लीबोळ पायी पार करत मठापर्यंत पायी जावं लागतं. श्री गुरुदेव दत्त.